Hello, check. Hello, check. Hello, 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 check. Hello, check. Hello, hello. तर मित्रांनो नमस्कार. प्रत्येकाला आतुरता होती आणि प्रत्येकाने खऱ्या अर्थाने आज जिथून लिंक ज्यांच्यापर्यंत पोहोचली आहे ते प्रत्येकाला जरूर आतुरता आहे. किती औचित्य आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सोबत जोडण्याचं. कारण की आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण इथे लॉस पाडत आहोत. अगदी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये तब्बल 66 संघाने सहभाग नोंदवलाय आणि निश्चित अगदी आपण पाहतो या 66 संघामधून या दुसऱ्या पर्वाचा कुठला संघ मानकरी ठरेल याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रत्येकाने सहभाग नोंदवलाय. आणि सहभाग नोंदवत असताना आज आपण या स्पर्धेचे लाईव्ह लॉर्ड्स जे मात्र संपन्न करत आहोत. सर्वात अगोदर मित्रांनो या स्पर्धेची नियमावली तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्यानंतर आपण पाहतो थ्रो गोलंदाज जो मात्र बाद केला जाईल आणि प्रत्येक रात्रीमध्ये 10 संघ खेळवले जातील. उशिरा येणाऱ्या संघास 2 बॉलची पेनल्टी देण्यात येईल आणि जास्त जर आपण वेळ खर्च केला तर कदाचित तुम्हाला एका षटकाची देखील पेनल्टी घ्यावी लागेल. त्यामुळे वेळेवरती उपस्थित राहा. त्यानंतर प्रवेश फी पूर्ण दिल्याशिवाय सामना खेळवला जाणार नाही याची देखील नोंद घ्या. सामना कंपल्सरी चेस असेल. तुम्हाला सुपर ओव्हर मात्र दिली जाणार नाही याची देखील दक्षता घ्या. आणि सामन्यामध्ये प्रत्येक षटकासाठी एक गोलंदाज अर्थात प्रत्येक सामना 5 षटकांचा आपण खेळवणार आहोत आणि 5 षटकांसाठी आपल्याला 5 गोलंदाज वापरायचे आहेत याची देखील नोंद घ्या. आणि सामने हे बरोबर 7 वाजता सुरू होतील. आपल्याला 6:30 वाजता रिपोर्टिंग करणं बंधनकारक राहील. रिपोर्टिंग जर आपण उशिराने केली तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील नोंद घ्या. त्यानंतर मित्रांनो 10 टीम ओपन ग्रामीण लो गट खेळवल्या जातील याची देखील नोंद घ्या. आणि फायनलच्या रात्रीमध्ये आपल्याकडे सामने भरपूर राहतील, वेळ कमी राहील. या कारणास्तव फायनलची रात्र ही 8 संघांचा पोल आपण खेळवणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो 2 एक्स्ट्रा पोल आपण खेळवणार आहोत याची देखील नोंद घ्या. सर्वप्रथम लॉस पाडण्या अगोदर आपण जो पहिला एक्स्ट्रा पोल आहे त्याचे लॉस मात्र आपण ओपन करत आहोत. निश्चित पहिला एक्स्ट्रा पोल राहणार आहे आणि एक्स्ट्रा पोलचे जे आपण लॉस जे ओपन करत आहोत यस निश्चित मित्रांनो पहिल्या सामन्याच्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि त्यामध्ये निश्चित पहिला सामना एक्स्ट्रा पोल मधला पहिल्या रात्री मधला आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला संघ आहे शिळंदवाडी आणि त्यांना फाईट करेल. पहिल्या सामन्यामध्ये शिळंदवाडीला विरुद्ध खेळताना टीम पाहायला मिळेल SD काराव. या 2 टीमच्या दरम्यान पहिल्या रात्रीमधील एक्स्ट्रा पोल मधला पहिला सामना आपण पाहणार आहोत. शिळंदवाडी आणि त्यांच्या विरुद्ध SD काराव या 2 टीमच्या दरम्यान एक्स्ट्रा पोल मधला पहिला सामना. त्यानंतर आपण पहिल्याच रात्रीमधील दुसरा सामना जो आपण निश्चित पाहणार आहोत कुडेरान आणि कुडेरानच्या विरोधात टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल ती म्हणजेच दात्रीची वाडी. या 2 टीमच्या दरम्यान मित्रांनो एक्स्ट्रा पोल मधला पहिल्या रात्रीमधला दुसरा सामना आपण अनुभवणार आहोत. निश्चित पहा. त्यानंतर मित्रांनो एक्स्ट्रा पोल मधला दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत आणि त्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. दुसऱ्या रात्रीमधला एक्स्ट्रा पोल मधला पहिला सामना तो म्हणजे डोनेवाडी आणि डोनेवाडी संघाच्या विरोधात टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच ऐनाची वाडी. दुसऱ्या रात्रीमधला एक्स्ट्रा पोल मधला सामना
डोनेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध ऐनाचीवाडी या दोन टीमच्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा पोल मधला दुसऱ्या रात्रीचा आपण सामना पाहणार आहोत. त्यानंतर मित्रांनो निश्चित एक्स्ट्रा पोल पहिल्या मधला शेवटचा सामना अर्थात दुसऱ्या रात्री मधला दुसरा सामना आपण अनुभवणार आहोत. एकनाथवाडी आणि एकनाथवाडीला खऱ्या अर्थाने फाईट करेल विरुद्ध संघ अर्थात सांबारी. पहा अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा पोल मधला शेवटचा सामना अर्थात दुसऱ्या दिवसामधला एक्स्ट्रा पोल मधला पहिला सामना तो म्हणजेच आपण एकनाथवाडी आणि त्यांच्या विरुद्ध सांबारी या दोन टीमच्या दरम्यान. निश्चित मित्रांनो आता मात्र आपण खऱ्या अर्थाने पहिल्या रात्रीमधला जो आपला रेग्युलर पोल राहील त्यामध्ये जरूर आपण जो पहिल्या रात्रीमधला रेग्युलर लॉट्स जे आपण ओपन करत आहोत या अगदी निश्चित अगदी आपण पाहतोय रेग्युलर पोल मधला पहिल्या रात्रीमधला पहिला सामना ज्याच्या दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि पहिला सामना आपण पाहतोय ठाकूरवाडा कल्याण आणि ठाकूरवाडा कल्याणला फाईट करेल टीम संजय नगर. पहा अगदी आपला रेग्युलर पोल मधला पहिल्या रात्रीमधील पहिला सामना संजय नगर आणि ठाकूरवाडा कल्याण यामधील पहिला सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या सामन्याचे आपण लॉस जे मात्र ओपन करत आहोत त्यामधला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल वडाचीवाडी मुरबाड आणि त्यांनाच फाईट करेल ती म्हणजेच कुशिवली. वडाचीवाडी मुरबाड आणि त्यांना फाईट करेल जे रेग्युलर पोल पहिल्या मधला आपण पाहतो सामना क्रमांक दुसरा मुरबाड वडाचीवाडी आणि त्यांना विरुद्ध टीम खेळताना पाहायला मिळेल कुशिवली. त्यानंतर तिसरा सामना आपण पाहणार आहोत मित्रांनो तिसरा सामना एका साइडनं बळवंत नगर आणि त्यांच्या विरोधात टीम खेळताना पाहायला मिळेल आपल्याला ती म्हणजेच श्री गणेशा सारमाळ. या दोन टीमच्या दरम्यान पहिल्याच रात्री मधला अगदी आपण पहिल्या पोल मधला रेग्युलर पोल मधला जो तिसरा सामना तो म्हणजेच श्री गणेशा सारमाळ आणि बळवंत नगर या दोन टीमच्या दरम्यान तिसरा सामना. त्यानंतर चौथा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. चौथा सामना काट्याचीवाडी मुरबाड आणि त्यांना फाईट करेल ती म्हणजे त्यांच्याच विरुद्ध टीम खेळताना पाहायला मिळेल आपल्याला मोरेवाडी. अगदी आपण पाहतो काट्याचीवाडी मुरबाड आणि त्यांना फाईट करेल टीम मोरेवाडी. हा चौथा सामना आणि त्यानंतर शेवटचा सामना पहिल्या रात्रीमधला आपण अनुभवणार आहोत. त्यामधला पहिला संघ आपण पाहणार आहोत पोखरवाडी आणि पोखरवाडीला फाईट करेल विरुद्ध संघ अर्थात येणारा संघ. पहा पोखरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध येणारा संघ तर येणारा संघ अर्थात आमच्यापर्यंत मगाशीच ऍडव्हान्स देखील पोहोच झालाय ती म्हणजे टीम पौंजे बी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. पोखरवाडी विरुद्ध पौंजे बी हा संघ खऱ्या अर्थाने शेवटचा सामना आपण निश्चित पाहणार आहोत. आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण आणि निश्चित मित्रांनो आपण पाहतोय गुरुवार ओपन ग्रामीण लोगट ज्याचे लॉस आपण निश्चित पाहतोय त्यामधला पहिला सामना आपण अनुभवणार आहोत. पहिल्या सामन्यामध्ये पहिलाच सामन्याच्या दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यामधला जरूर पहिला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल चांदप आणि चांदप संघाला फाईट करताना टीम पाहायला मिळेल एवे. चांदप आणि एवे या दोन टीमच्या दरम्यान हा पहिला सामना दुसऱ्या रात्री मधला रेग्युलर पोल मधला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत ते म्हणजेच टीम मयूर ग्रुप बदलापूर. अगदी आपण पाहतोय मयूर ग्रुप बदलापूर आणि त्यांनाच फाईट करताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच राहुटोली. खऱ्या आता निश्चित या दोन टीमच्या दरम्यान दुसऱ्या रात्री मधला दुसरा सामना आपण अनुभवणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा जाऊया तिसऱ्या सामन्याचे लॉस आपण तिसऱ्या सामन्याच्या चिठ्ठ्या उचलत आहोत. त्यामधला पहिला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल मोहपाडा आणि मोहपाडा संघाला
एरंजाळ मोहपाडा, आणि एरंजाळ मोहपाडा संघाला फाईट करताना टीम पाहायला मिळेल SP वांगणी. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला दुसऱ्या रात्रीमधला तिसरा सामना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो चौथ्या सामन्याचे चिठ्ठ्या मात्र आपण निश्चित उचलत आहोत. त्यामधला पहिला संघ, चौथ्या सामन्यामध्ये पहिला संघ खेळताना पाहायला मिळेल ती म्हणजेच टीम चिखलोली, आणि चिखलोली संघाला फाईट करताना टीम पाहायला मिळेल वराडे. चिखलोली त्यांना फाईट करेल टीम वराडे. हा चौथा सामना आपण दुसऱ्या रात्रीमधला पाहत आहोत. आणि त्यानंतर दुसऱ्या रात्रीमधील रेग्युलर पोल मधला शेवटचा सामना आपण अनुभवतोय. त्यामधला पहिला संघ जो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आंबे शिव, आणि आंबे शिव संघाला फाईट करेल तो म्हणजेच संघ भिनारपाडा. या दोन टीमच्या दरम्यान मित्रांनो दुसऱ्या रात्रीमधील जो आपण शेवटचा सामना रेग्युलर पोल मधला आपण पाहणार आहोत. त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा एक्स्ट्रा पोल जो मात्र तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये खेळवला जाईल. आणि मित्रांनो निश्चित पहा आपण प्रत्येक रात्रीमध्ये 10 संघ खेळवणार आहोत. त्यामुळे जरूर आपण दुसऱ्या फेरीसाठी जे मात्र लॉस उडवणार आहोत त्यामध्ये एका संघाला बाय मिळेल निश्चित, आणि एका संघाला एकच वेळा बाय मात्र दिली जाईल याची देखील नोंद घ्या. तर मित्रांनो एक्स्ट्रा पोल आपण तिसऱ्या आणि चौथ्या रात्रीमधील जो एक्स्ट्रा पोलच्या चिठ्ठ्या आपण उचलत आहोत त्यामधला पहिला सामना आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामधला पहिला संघ जो आपण पाहणार आहोत कुऱ्हाडपाडा, आणि कुऱ्हाडपाडा संघाला फाईट करेल टीम कोपऱ्याची वाडी. कुऱ्हाडपाडा आणि त्यांना फाईट करेल टीम कोपऱ्याची वाडी. एक्स्ट्रा पोल मधला खऱ्या अर्थाने तिसऱ्या रात्रीमधला हा सामना आपण अनुभवतोय. त्यानंतर दुसरा सामना आपण एक्स्ट्रा पोल 2 मधील दुसरा सामना अनुभवणार आहोत. त्यामधला पहिला संघ शीळ ठाकूरवाडी, आणि शीळ ठाकूरवाडी संघाला फाईट करताना टीम पाहायला मिळणार आहे ती म्हणजे नेरळ लव्हाळी. या दोन टीमच्या दरम्यान आपण एक्स्ट्रा पोल मधला खऱ्या अर्थाने तिसऱ्या रात्रीमधला दुसरा सामना पाहिला. तर एक्स्ट्रा पोल 2 मधला अर्थात चौथ्या रात्रीमधील जे मात्र पुन्हा एकदा आपण पहिल्या सामन्याची चिठ्ठी उचलत आहोत त्यामधला पहिला सामना आपण पाहणार आहोत माऊली 11 बोरीचीवाडी. चौथ्या रात्रीमधील एक्स्ट्रा पोल मधला हा पहिला सामना, आणि माऊली 11 बोरीचीवाडी त्यांना फाईट करेल सिद्धिविनायक काराव. या दोन टीमच्या दरम्यान चौथ्या रात्रीमधला पहिला सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर चौथ्या रात्रीमधील एक्स्ट्रा पोल मधला दुसरा सामना जो आपण पाहणार आहोत त्यामधील पहिला संघ आहे बहनोली बी. बहनोली बी संघाला अर्थात बहनोली बी अर्थात मनोज त्या संघाला फाईट करेल ती म्हणजे टीम वाईचीवाडी वाऱ्याची वाडी. या दोन टीमच्या दरम्यान मित्रांनो निश्चित आपण चौथ्या रात्रीमधील एक्स्ट्रा पोल मधला जो शेवटचा सामना खऱ्या अर्थाने आपण खेळवणार आहोत. त्यानंतर आपण जाऊया तिसऱ्या रात्रीमधील रेग्युलर पोल मधला पहिला सामना अर्थात आपण पाहणार आहोत. अगदी आपण मित्रांनो पाहतोय 29 जे अगदी एक्स्ट्रा पोल मधला खऱ्या अर्थाने शुक्रवार जो वार आणि त्या वाराच्या रेग्युलर पोल मधला पहिला सामना आपण उचलणार आहोत 2 चिठ्ठ्या. आणि या 2 चिठ्ठ्यामधील पहिला संघ रेग्युलर पोल मधला आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पहिला संघ पाहायला मिळणार आहे निबोडे, आणि निबोडे संघाला फाईट करताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच टीम चिंचवली. तिसऱ्या रात्रीमधील रेग्युलर पोल मधला पहिला सामना निबोडे आणि त्यांच्या विरुद्ध चिंचवली हा पहिला सामना आपण अनुभवणार आहोत. त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा रेग्युलर पोल मधला तिसऱ्या रात्रीमधील जो दुसरा सामना वाघाची वाडी पनवेल, आणि वाघाची वाडी पनवेल संघाला फाईट करताना टीम पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच गाणे. अगदी पहा वाघाची वाडी पनवेल, एक पनवेल विभागामधील तुल्यबळ संघ तर त्यांना फाईट करेल भिवंडी विभागामधील गाणे हा संघ. या दोन संघांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो निश्चित आपण तिसरा सामना पाहणार आहोत चाफेवाडी पठार, आणि चाफेवाडी पठार संघाला फाईट करताना पाहायला मिळेल
तो म्हणजे संघ नादखुळा जांभूळवाडी. पहा, तिसऱ्या रात्रीमधील तिसरा सामना नादखुळा जांभूळवाडी आणि त्यांना फाईट करेल टीम चाफेवाडी पठार. या दोन टीमच्या दरम्यान तिसऱ्या रात्रीमधील तिसरा सामना. त्यानंतर तिसऱ्या रात्रीमधील चौथा सामना आपण पाहणार आहोत. चौथा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत तो म्हणजे टीम झुगरेवाडी आणि झुगरेवाडी संघाला फाईट करताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच चिंच खांबला. तिसऱ्या रात्रीमधील चौथा सामना झुगरेवाडी आणि त्यांना फाईट करेल चिंच खांबला. या दोन टीमच्या दरम्यान तिसऱ्या रात्रीमधील चौथा सामना आपण अनुभवणार आहोत. त्यानंतर मित्रांनो निश्चित आपण तिसऱ्या रात्रीमधील शेवटचा सामना अनुभवणार आहोत. अगदी आपण पाहतोय दोऱ्याचा पाडा आणि त्यांना फाईट करेल येणारा संघ. तिसऱ्या रात्रीमधील शेवटचा सामना जो म्हणजे दोऱ्याचा पाडा आणि त्यांना फाईट करताना टीम पाहायला मिळेल येणारा संघ. अगदी आतापर्यंत मित्रांनो अगदी आपण पाहतोय 3 रात्रीमधील आपण लॉस पाहिले. त्यानंतर मित्रांनो चौथ्या रात्रीचे लॉस आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थाने अंबरनाथ विभागामध्ये आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये पहिला संघ ज्याने नाईट रजनीला सुरुवात केली आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण करत असताना इथे आपण पाहतोय चौथ्या रात्रीचा आपण लॉस पाडत आहोत. चौथ्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहणार आहोत मित्रांनो. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे चौथ्या रात्रीमधील रेग्युलर पोल मधला घुटेवाडी मुरबाड घुटेवाडी आणि त्यांना फाईट करेल टीम म्हणजेच साखरपाडा. अगदी चौथ्या रात्रीमधील रेग्युलर पोल मधला मुरबाड घुटेवाडी आणि साखरपाडा या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या सामन्याचे आपण 2 चिठ्ठ्या जे मात्र ओपन करत आहोत आणि त्यामधला पहिला संघ मेचकरवाडी आणि मेचकरवाडी संघाला फाईट करेल टीम ती म्हणजेच भागुचीवाडी. पहा, मेचकरवाडी आणि त्यांना फाईट करेल चौथ्या रात्रीमधला दुसरा सामना भागुचीवाडी. या दोन टीमच्या दरम्यान दुसरा सामना. त्यानंतर चौथ्या रात्रीमधील तिसऱ्या सामन्याचे आपण 2 चिठ्ठ्या ओपन करत आहोत. त्यामधला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल गोरेगाव आणि गोरेगाव संघाला फाईट करताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच लोभेवाडी. लोभेवाडी आणि गोरेगाव या दोन टीमच्या दरम्यान चौथ्या रात्रीमधील आपण तिसरा सामना पाहत आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो चौथ्या सामन्याचे चिठ्ठे आपण ओपन करत आहोत. चौथ्या रात्रीमधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला कासगाव नाना आणि त्यांना फाईट करताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच वारलीपाडा भिवंडी. अर्थात पहा मित्रांनो येणारा संघ होता परंतु मगाशीच वारलीपाडा भिवंडी या संघाचे खऱ्या अर्थाने निश्चित ॲडव्हान्स आमच्यापर्यंत पोहोचले आणि या स्पर्धेची नियमावली होती ज्या संघाचा ॲडव्हान्स येईल त्या संघाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येईल जरूर. त्यानंतर मित्रांनो चौथ्या रात्रीमधील शेवटचा सामना आपण अनुभवणार आहोत. त्यामधला पहिला सामना आपण पाहणार आहोत सावरोली ब शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळताना पाहायला मिळेल ती म्हणजेच ममदापूर. ममदापूर आणि सावरोली ब या दोन टीमच्या दरम्यान मित्रांनो आपण अनुभवणार आहोत. निश्चित अगदी आपण पाहतो सावरोली ब हा संघ देखील वेटिंग मध्ये हा संघ होता परंतु त्यांचा ॲडव्हान्स आला आणि जरूर आपण त्यांना देखील आपण चौथ्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर मित्रांनो शेवटची रात्र अर्थात शेवटच्या रात्रीमध्ये सामने आपल्याला भरपूर आहेत आणि भरपूर सामने आहेत त्यामुळे आपण 8 संघांचा लॉट्स आपण खेळवणार आहोत. परंतु सर्वप्रथम पहिला सामना आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा पोल 1 मधला खऱ्या अर्थाने क्वालिफायचा सामना जो आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये जो एक्स्ट्रा पोल खेळवणार आहोत त्यामधला पहिला सामना आपण खेळवणार आहोत शेवटच्या रात्रीमध्ये. त्यानंतर दुसरा क्वालिफायर सामना आपण एक्स्ट्रा पोल 2 मधला खेळवणार आहोत. याची नोंद घ्या जरूर. आम्ही तुमच्यापर्यंत जो संघ बक्षीस खऱ्या अर्थाने तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतील त्यांना आम्ही जरूर लाईव्हच्या माध्यमातून विनंती करणारच आहोत. परंतु जाऊया आता रेग्युलर पोल शेवटची रात्र. आपल्याकडे सामने भरपूर वेळ कमी असल्या कारणाने त्या रात्रीमध्ये फक्त 8 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यामधल्या 8 संघातले खऱ्या अर्थाने निश्चित आपण रेग्युलर पोल मधला जो पहिला सामना आपण अनुभवणार आहोत त्या पहिल्या सामन्यामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे टीम धारोळ आणि त्यांच्याच विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळेल वडपे अर्थात जानीस्पोर्ट वडपे आणि त्यांच्या विरुद्ध धारोळ. एक मोठी फाईट आपल्याला जरूर शेवटच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल.
त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण अनुभवणार आहोत खऱ्या अर्थाने दुसरा सामना जो शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. एका साइडने टीम असेल माथेरान आणि माथेरान संघाला फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल मोहपाडा प्रशांत. पहा, माथेरान आणि मोहपाडा प्रशांत या दोन टीमच्या दरम्यान शेवटच्या रात्रीमधील रेग्युलर पोल मधला हा खऱ्या अर्थाने सामना क्रमांक दुसरा आपण पाहणार आहोत. त्यानंतर सामना क्रमांक तिसरा जो आपण अनुभवणार आहोत, ज्या तिसऱ्या सामन्यामध्ये दोन मातबर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामधला पहिला सामना असेल चिंबीपाडा भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळेल अर्थात खोपोली. पहा, अगदी आपण पाहतो खोपोली आणि चिंबीपाडा भिवंडी या दोन टीमच्या दरम्यान तिसरा सामना. आणि त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने पाचव्या रात्रीमधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. शेवटचा सामना खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल एका साइडने यजमान संघ आई गावदेवी पिंपळोली आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळताना पाहायला मिळेल ती म्हणजेच खांदा पनवेल. पहा, अगदी एक मोठी फाईट, मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मित्रांनो जरूर अगदी आपण पाहतोय तुमच्यापर्यंत जरूर ती माहिती पोहोचवली होती. शेवटच्या दिवसामध्ये आपल्याकडे वेळ कमी राहणार आहे, सामने भरपूर राहणार आहेत, त्यामुळे 8 संघांचा जो आपण पोल पाहिला तर या पोलमध्ये या पोलचा खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण 4 रात्रीमध्ये जे 10 संघ आपण खेळवणार आहोत प्रत्येक रात्रीमध्ये, तिथे आपण मात्र दुसऱ्या फेरीसाठी लॉस पाडणार आहोत आणि त्या लॉस मध्ये एका संघाला एकदाच बाय दिली जाईल याची देखील नोंद घ्या. आणि या पोलमध्ये अर्थात 5व्या रात्रीमध्ये जे 8 संघ खेळतील हे संघ अगदी सिरियल प्रमाणे खेळवले जातील. यामध्ये दुसऱ्या फेरीसाठी किंवा तिसऱ्या फेरीसाठी लॉस आपण पाडणार नाहीयेत याची नोंद घ्या. कारण 8 संघ आहे, पहिला विजेता आणि दुसरा विजेता यामधला खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या फेरीचा सामना खेळवणार आहोत. पहा मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत या स्पर्धेची नियमावली तर जरूर आली गेली आहे. अगदी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आत्ताच आमच्यापर्यंत माहिती आली की तिसऱ्या दिवसामध्ये जो येणारा संघ आहे अर्थात रेग्युलर पोल मधला चौथ्या सामन्यामध्ये जो रेग्युलर पोल मधला दोऱ्याचा पाडा त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळेल. मला वाटतं खरवई या टीमचा ऍडव्हान्स आत्ताच आमच्यापर्यंत पोहोचला. निश्चित हा तिसऱ्या रात्रीमधील शेवटचा सामना आपण अनुभवणार आहोत. पुन्हा एकदा मित्रांनो खऱ्या अर्थाने आज तुमच्या समोर जोडण्याची आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याची जी संधी मिळाली, औचित्य फक्त एकच की आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळीवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक पर्व दुसरं 2024 मध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येकाला हुरहुर लागली होती, प्रत्येकाला आतुरता होती. खऱ्या अर्थाने सहभाग घेतले होते. 66 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि 66 संघामध्ये प्रत्येक रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने रेग्युलर पोल मध्ये 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. 2 सामने एक्स्ट्रा पोल मधले आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. निश्चित ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्हाला माहितच असेल, येणाऱ्या खऱ्या अर्थाने 27 तारखेला स्पर्धेचा शुभारंभ प्रारंभ जे पहिली रात्र आपण अनुभवणार आहोत आणि शेवटची रात्र खऱ्या अर्थाने आपण अनुभवणार आहोत रविवार दिनांक 31/3/2024. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो या स्पर्धेची नियमावली पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत सांगून देतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद घातला तर संघ बाद केला जाईल याची नोंद घ्या. आणि त्यानंतर थ्रो गोलंदाज जो आढळला त्या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये याची नोंद घ्या. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवला जाईल आणि 5 षटकांसाठी 5 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील याची देखील नोंद घ्या. आणि स्पर्धेचा नियम हा कंपल्सरी चेस आहे. इथे तुम्हाला सुपर ओव्हर दिली जाणार नाहीये. जरी सामना लेवल झाला तर ज्या संघाने टार्गेट दिला असेल तो संघ विजयी होईल याची नोंद घ्या. त्यानंतर मित्रांनो सामने हे बरोबर प्रत्येक रात्रीला 7 वाजता सुरू होतील. दोन्ही संघांना जे 6:30 वाजता रिपोर्टिंग करणं बंधनकारक राहील. आपण जर रिपोर्टिंग उशिरा केली, एक संघ अगोदर आला तर दुसरा संघ उशिरा येणाऱ्या संघास पेनल्टी दिली जाईल. आणि त्यानंतर आपण जास्त जर वेळ खर्च केला तर अगदी आपण मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये अनुभवला असेल, एका षटकाची पेनल्टी घ्यावी लागली होती. तशीच आपण जास्त वेळ खर्च केला तर एका षटकाची पेनल्टी दिली जाईल याची देखील नोंद घ्या. त्यानंतर मित्रांनो निश्चित या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत जे लॉस आपण पाहिलेत ते लॉस जरूर आपण कळवत आहोत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे एक खास वैशिष्ट्य आहे, वैयक्तिक पारितोषिक आपण अनुभवणार आहोत. त्या वैयक्तिक पारितोषिक आहे ते म्हणजे उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण सरप्राईज गिफ्ट राहणार आहे
ते गिफ्ट देखील कुणालाच कळणार नाही, कुणालाच माहित नाही, ओपन होईल त्याच वेळी ते सरप्राईज गिफ्ट राहणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. अगदी या स्पर्धेमध्ये खास करून जर आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने मागच्या वर्षामध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये आदिवासी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने पहिली नाईटची रजनी आपण पाहिली आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय. या स्पर्धेची खास वैशिष्ट्य तुमच्यापर्यंत हँडबिल आला असेल तेव्हा आपण पाहिलंच असेल. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 80,000 रुपये रोख रक्कम आणि एक आकर्षक चषक. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहणार आहोत 40,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजे 22,000 रुपये रोख रक्कम आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आपण अनुभवणार आहोत 22,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. आणि सहावा क्रमांक अर्थात आपण पाहिला असेल 5 रात्रीचा हा सामना, 5 रात्रीमधील 2 खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा पोल आपण खेळवणार आहोत. त्यानुसार खऱ्या अर्थाने 6 क्रमांक आपण या स्पर्धेमध्ये अनुभवणार आहोत. त्यानंतर मित्रांनो ही स्पर्धा खऱ्या अर्थाने लाईव्हच्या माध्यमातून जोडली जाईल. ही स्पर्धा देखील लाईव्हच्या माध्यमातून 7 समुद्रापलीकडे ज्याने कमी काळामध्ये जास्त खऱ्या अर्थाने आपल्या कामाचा शिक्का उमटवला अर्थात ब्रदर्स स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून ही वाहिनी देखील आमच्या समवेत जोडली जाईल. आणि या स्पर्धेमध्ये 5ही रात्रीमध्ये मी स्वतः समालोचक योगेश वाघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये राहणार आहे. माझ्या समेत अजून समालोचक देखील पाहायला मिळणार आहेत. खऱ्या अर्थाने निश्चित या स्पर्धेची पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थाने तुमच्यापर्यंत जे लॉस पाडले गेलेत ते वाचून दाखवतोय. आणि पुन्हा एकदा मित्रांनो जो संघ उशिरा येईल त्या संघाला खऱ्या अर्थाने पेनल्टीला मुभान मिळणार नाही याची नोंद घ्या. आणि प्रत्येक सामना जेणेकरून आपल्याला 5 षटकांचा कसा खेळवला जाईल हे मात्र आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक संघाचं नुकसान होणार नाही याची आयोजकांच्या माध्यमातून दक्षता घेतली जाते. परंतु आपण जर आयोजकांना सहकार्य केलं नाही तर पेनल्टीची जी मात्र आपल्याला निश्चित घ्यावी लागणार आहे. पहा पहिली रात्र त्यामधला खऱ्या अर्थाने या पहिल्या रात्रीमधील एक्स्ट्रा पोल मधला ज्या सामन्याने शुभारंभ प्रारंभ होणार आहे त्यामधला पहिला सामना शिळंदवाडी आणि त्यांच्या विरुद्ध SD काराव. एक्स्ट्रा पोल मधला हा पहिल्या रात्रीमधला पहिला सामना. त्यानंतर एक्स्ट्रा पोल मधला पहिल्या रात्रीमधील दुसरा सामना कुडेरान आणि त्यांच्या विरुद्ध दात्रीची वाडी. तर यामध्ये शिळंदवाडी आणि SD कासगाव या दोन्ही संघाला 6:30 वाजता रिपोर्टिंग करणं अनिवार्य राहील. आपण जर उशीर केला तर पेनल्टी घ्यावी लागेल याची नोंद घ्या. रेग्युलर पोल मधला पहिल्या रात्रीमधला पहिला सामना आपण पाहणार आहोत ठाकूरपाडा कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध संजय नगर हा पहिला सामना. त्यानंतर दुसरा सामना वडाचीवाडी मुरबाड आणि त्यांना फाईट करेल टीम कुशिवली. त्यानंतर तिसरा सामना बळवंत नगर आणि त्यांना फाईट करेल श्री गणेशा सारमाळ. त्यानंतर मित्रांनो चौथा सामना काट्याचीवाडी मुरबाड आणि त्यांना फाईट करेल मोरेवाडी. आणि पहिल्या रात्रीमधील शेवटचा सामना अर्थात 5वा सामना पोखरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध पोंजेब हा खऱ्या अर्थाने पहिल्या रात्रीमधील रेग्युलर पोल पाहिला. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमधील एक्स्ट्रा पोल मधला पहिला सामना आहे डोनेवाडी आणि ऐनाचीवाडी सचिन. तर या दोन्ही टीमला विनंती आहे 6:30 वाजता रिपोर्टिंग करणं आपल्याला बंधनकारक असेल. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमधल्या एक्स्ट्रा पोल मधला दुसरा सामना एकनाथवाडी आणि त्यांच्या विरुद्ध सांबारी हा एक्स्ट्रा पोल मधला दुसऱ्या रात्रीमधील दुसरा सामना. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमधील रेग्युलर पोल मधला पहिला सामना आपण पाहणार आहोत चांदप आणि त्यांच्या विरुद्ध एवे या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा सामना आपण अनुभवणार आहोत मयूर ग्रुप बदलापूर आणि त्यांना फाईट करेल रहाटोली हा दुसरा सामना. त्यानंतर तिसरा सामना एरंजाड आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल एरंजाड मोहपाडा आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल टीम SB वांगणी या दोन टीमच्या दरम्यान तिसरा सामना. चौथा सामना चिखलोली आणि त्यांच्या विरुद्ध वराडे आणि खऱ्या अर्थाने 5वा सामना अर्थात दुसऱ्या रात्रीमधील शेवटचा सामना आंबेशिव आणि भिनारपाडा हे खऱ्या अर्थाने दुसऱ्या रात्रीमधील रेग्युलर पोल मधले आपण लॉस पाहिले. त्यानंतर तिसऱ्या रात्रीमधील एक्स्ट्रा पोल मधला पहिला सामना कुऱ्हाडपाडा आणि कोपऱ्याची वाडी या दोन्ही टीमला विनंती आहे 6:30 वाजता रिपोर्टिंग करा अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. आणि त्यानंतर मित्रांनो एक्स्ट्रा पोल 2 मधला दुसरा सामना अगदी आपण पाहणार आहोत टीम शील ठाकूरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध नेरळ लव्हाळी. त्यानंतर आपण रेग्युलर पोल पाहणार आहोत तिसऱ्या रात्रीमधील निबोडे आणि त्यांना फाईट करेल टीम चिंचवली. दुसरा सामना वाघाचीवाडी पनवेल आणि त्यांना फाईट करेल गाणे. त्यानंतर तिसरा सामना चाफेवाडी पठार आणि त्यांना फाईट करेल नादखुळा जांभूळवाडी. त्यानंतर चौथा सामना झुगरेवाडी आणि त्यांना फाईट करेल चिंच खांबला. आणि खऱ्या अर्थाने 5वा सामना दोऱ्याचा पाडा आणि त्यांना फाईट करेल टीम खरवई याची नोंद घ्या. त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने चौथ्या रात्रीमध्ये आपण जाऊया एक्स्ट्रा पोल मधला पहिला सामना माऊली 11 बोरीचीवाडी आणि त्यांना फाईट करेल सिद्धिविनायक काराव. त्यानंतर एक्स्ट्रा पोल मधला चौथ्या रात्रीमधील दुसरा सामना बहनोली ब अर्थात मनोज
आणि त्यांना फाईट करेल वाऱ्याची वाडी. त्यानंतर चौथ्या रात्रीमध्ये रेग्युलर पोल आपण पाहतोय. पहिला सामना घुटेवाडी मुरबाड आणि त्यांना फाईट करेल साखरपाडा. त्यानंतर दुसरा सामना मेचकरवाडी आणि त्यांना फाईट करेल भागुचीवाडी. त्यानंतर तिसरा सामना गोरेगाव आणि त्यांना फाईट करेल लोभेवाडी. त्यानंतर चौथा सामना कासगाव नाना आणि त्यांना फाईट करेल वारलीपाडा. त्यानंतर पाचवा सामना सावरोली ब शहापूर आणि त्यांना फाईट करेल टीम ममदापूर. अगदी पहा. त्यानंतर मित्रांनो शेवटची रात्र मी तुम्हाला अगोदर देखील सांगलं होतं. शेवटच्या रात्रीमध्ये आपण 8चा पोल कशासाठी खेळवणार आहोत. आपल्याकडे खऱ्या अर्थाने 2 क्वालिफायचे सामने राहतील. त्यानंतर फायनलचे सामने राहतील. म्हणजे सामने भरपूर आणि वेळ कमी. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने चौथ्या रात्रीमध्ये फक्त 8 संघ खेळताना पाहणार आहोत. आणि त्या 8 संघामध्ये खऱ्या अर्थाने रेग्युलर पोल सुरू होण्या अगोदर अगदी पहिला आणि दुसऱ्या रात्रीमध्ये एक्स्ट्रा पोल होईल. त्यामधला पहिला क्वालिफाय सामना आपण खेळवणार आहोत. त्यानंतर दुसरा क्वालिफाय सामना तिसऱ्या आणि चौथ्या रात्रीमधला जो क्वालिफायचा सामना राहील तो दुसरा सामना आपण खेळवणार आहोत. आणि त्यानंतर रेग्युलर पोलला आपण सुरुवात करणार आहोत. तर त्याच 5व्या रात्रीमधील रेग्युलर पोल आपण पाहणार आहोत. त्यामधला पहिला सामना धारोळ आणि त्यांच्या विरुद्ध जाणीस्फोट वडपे. त्यानंतर दुसरा सामना सचिन 11 माथेरान आणि त्यांना फाईट करेल मोहपाडा प्रशांत. त्यानंतर तिसरा सामना चिंबीपाडा भिवंडी आणि त्यांना फाईट करेल खोपोली. त्यानंतर मित्रांनो चौथा सामना पिंपळोली आणि त्यांना फाईट करेल खांदा. तर पहा या सर्व संघांना खऱ्या अर्थाने निश्चित पुन्हा एकदा मी आयोजकांच्या माध्यमातून विनंती करतोय आपल्याला दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहा. आयोजकांना खऱ्या अर्थाने इतकं मोठं आयोजन खऱ्या अर्थाने दमदार आयोजनानं खऱ्या अर्थाने निश्चित या आयोजनामध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळोलीवाडी या टीमचा खऱ्या अर्थाने निश्चित कौतुक करावं लागेल. 66 संघांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय आणि त्याचे लॉस देखील आपण पाहिले. त्यामुळे जरूर आयोजकांनी आपल्यासाठी एवढी मोठी स्पर्धा एवढी नाईटची रजनी भरवली आहे. तर आयोजकाला तुमच्याकडनं देखील सहकार्य फार महत्वाचं आहे. जो संघ खऱ्या अर्थाने आयोजनामध्ये अडथळा आणेल किंवा जो संघ येताना थोडा उशिरा येईल तर त्या संघाने मात्र समजून जावं. उशिरा येणं म्हणजे आपल्याला पेनल्टी घेणं हे बंधनकारक आहे. इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारे आपली दाद स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्या. आणि हे लॉस इथे ओपन खऱ्या अर्थाने ओपन झालेत आणि हे लॉस इथे